ज्या विद्यार्थ्यांनी एम-एस-टी-सी-ई-टी 2026 ची परीक्षा दिलेली आहे आणि आता कॅप राउंड सुरू झालेली कॅप राउंडच्या संदर्भातील जी इंजिनिअरिंगची रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू आहे. जे विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे किंवा जे करणार आहे, तर त्यांच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण माहिती एम-एस-टी-सी-ई-टी म्हणजेच महा-सी-ई-टी सेलच्या वेबसाईटवरती प्रसिद्ध झालेली आहे. ही जी सूचना आहे ही 10/7/2026 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. थोडक्यात आपण ही माहिती बघूयात. तर शैक्षणिक वर्ष 2026-27 च्या अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया म्हणजेच कॅप अंतर्गत जे-ई-ई मेन परीक्षेतील गुण प्राप्त म्हणजेच फेच करण्याबाबत ज्या काही अडचणी येत होत्या त्या अडचणी सोडवण्यात आलेल्या आहे आणि त्या संदर्भात ज्यांना अडचण आली असेल त्यांनी काय केलं पाहिजे या संदर्भातील ही एक अपडेट आहे. तर शैक्षणिक वर्ष 2026-27 अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेश परीक्षेसंदर्भातील ही एक महत्त्वपूर्ण माहिती आहे. तर जी ऑनलाईन नोंदणी दिनांक 2 जुलै 2026 पासून सुरू असून नोंदणी प्रक्रियेस दिनांक 16 जुलै 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. सदर प्रवेश प्रक्रियेतील एम-एस-टी-सी-ई-टी आणि जे-ई मेन परीक्षेतील गुण ग्राह्य धरले जातात. जी काही एम-एस-टी-सी-ई-टी आहे आणि जे-ईचे गुण जे आहे ते ग्राह्य धरले जातात. तर एन-टी-ए मार्फत नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या ऑनलाईन अर्जामध्ये म्हणजे जे आता रजिस्ट्रेशन विद्यार्थ्यांनी केलेलं आहे, उमेदवारांचे जे-ई परीक्षेतील गुण डिजिलॉकरद्वारे थेट प्राप्त म्हणजेच फेच करण्यात येत आहे. काही उमेदवारांच्या जे-ई मेन गुणपत्रकावरील नाव व डिजिलॉकरमधील नावामध्ये तफावत असल्यामुळे जे-ई मेन परीक्षेतील गुण पर्सेंटाईल प्राप्त म्हणजेच फेच करताना तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याची बाब निदर्शनास आलेली होती. हा प्रॉब्लेम झालेला होता. काहींचे नावं मॅच होत नव्हते. या अनुषंगाने एन-टी-ए नवी दिल्ली यांच्याशी समन्वय साधून सदर तांत्रिक अडचणींचे निराकरण करण्यात आलेले आहे. म्हणजे जे काही ज्या डिफिकल्टी आलेल्या होत्या, ज्या अडचणी आलेल्या होत्या, तर त्या संदर्भात तो जो प्रश्न आहे तो आता सोडवण्यात आलेला आहे. हीच पुढं आणखी त्यांनी सविस्तर माहिती दिलेली आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांना यापूर्वी जे-ई मेन परीक्षेतील गुण प्राप्त फेच करताना अडचणी येत होत्या, त्यांनी आपल्या कॅप पोर्टलवरील लॉग इनमध्ये जाऊन जे-ई मेन परीक्षेतील गुण पर्सेंटाईल प्राप्त करून अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावी. ज्यांना अडचण येत होत्या त्यांनी. ज्या उमेदवारांनी जे-ई मेन परीक्षेतील गुण कॅप अर्जामध्ये समाविष्ट न करता अर्जाची निश्चिती प्रक्रिया पूर्ण केली आहे, ते उमेदवार देखील आपला अर्ज अनलॉक करून जे-ई मेन परीक्षेतील गुण प्राप्त फेच करून अर्जामध्ये आवश्यक ती दुरुस्ती करू शकतील. म्हणजे ज्यांनी जे-ई मेनचे मार्कच टाकलेले नाहीये या अर्जामध्ये, जो इंजिनिअरिंगचा आता नोंदणी प्रक्रिया सुरू आहे, तर ज्यांनी मार्कच नाही टाकलेले जे-ई मेनचे पर्सेंटाईल, तर त्यांनी तो अर्ज अनलॉक करायचा. अनलॉक केल्यानंतर जे-ई मेनचे जे पर्सेंटाईल आहे ते त्याच्यामध्ये जे-ई मेनचे परीक्षेतील गुण त्यामध्ये टाकायचे आहे आणि त्यानंतर मग ते लॉक करू शकतात. त्यांचं फेच होऊन जाईल, लिंक होऊन जाईल. ई स्क्रुटिनीद्वारे अर्जाची निश्चिती केलेल्या उमेदवारांनी अर्ज अनलॉक करण्यासाठी ग्रेव्हियन्स नोंदवावा. आता ज्यांनी ऑनलाईन मोड घेतलेला होता फॉर्म सबमिट करण्याकरिता, कारण फिजिकल मोड म्हणजे डायरेक्ट जे सेंटर आहे तिथं जायचं कागदपत्र तपासायला आणि काहींनी ऑनलाईन स्क्रुटिनीचा निवडलेला होता. तर ई स्क्रुटिनीद्वारे अर्जाची निश्चिती केलेल्या उमेदवारांनी अर्ज अनलॉक करण्यासाठी ग्रेव्हियन्स नोंदवावा. तसेच प्रत्यक्ष स्क्रुटिनी फिजिकल स्क्रुटिनीद्वारे अर्जाची निश्चिती केलेल्या उमेदवारांनी अर्ज अनलॉक करण्यासाठी संबंधित स्क्रुटिनी सेंटरवरती म्हणजे FC आणि SC येथे प्रत्यक्ष भेट द्यावी. सर्व संबंधित उमेदवारांनी विहित मुदतीत अर्ज भरण्याची दुरुस्तीची प्रक्रिया पूर्ण करावी. विहित मुदतीत अर्ज प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या उमेदवारांना समावेश गुणवत्ता यादीमध्ये करण्यात येणार नाही, याची सर्व संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी. ही माहिती आयुक्त महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा CET कक्ष मुंबई यांच्याद्वारे करण्यात आलेली आहे.